आई तुम्ही एकट्याच दिसताय. ताई कुठे आहेत? बाळाचं नाव तर आत्या ठेवणार आहे ना? आली हो. अगं निदान फोन नाही, मेसेज नाही. नंदला सांगितलं म्हणजे काम झालं. तिच्या सासूला कोण सांगायचंय? हा? आता मी म्हणलं चला 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 तवा आल्यात. म्हणलं ओळखी पाळखी तशा होणार नाहीत. आता बघा काय करायचं आणि कसं करायचं. जा की निदान त्यांना पाणी बिनी तरी विचार दे. आई, बारशाला सुरुवात करूया. आलेत सगळेजण, ताई पण आलेत. हो बाई, तुझ्या माहेरचे आलेत तर घे उरकून, मला काय विचारते. ही साडी मी ताईंसाठी घेतलीये दुकानातून आणि त्यांच्या सासूबाईंसाठी आणायला मला माहित नव्हतं त्या येणार आहेत. घरातली एखादी चांगली साडी काढायला सांगू का आईला? ह्या असल्या साड्या घेतल्यात. लई शहाणी आहेस. तिची सासू असली बोलल आणि सासूला घरातली साडी देतेयस व्हय. काय बया, अगं मी कशा आणल्यात ते माझं मला माहिती आणि त्यांना साड्या बी नीट नाहीत. बघा तुमचं तुम्हीच. कोणाला तरी चांगली दुकानात आणाय सांग. ठीक आहे. माझ्या सासूबाई तर बाळाला घेण्यासाठी इतक्या एक्सायटेड असतील ना, आल्या आल्या बघ पहिलं नातीला घेतील आणि मग बाकीचं काय असतील ते करतील. आई घ्या ना हिला, नंतर घेते मी तिला. आधी आता ह्यांचं बघते. राहिलेला आता असला ऐकायला लागणार आहे ना, बघ कोण जातंय का ना, नाही सांग एखादी साडी. बाळा अगदी आजी सारखं दिसतंय हो ना. ना? गेली आमच्याच वळण, पण माझ्याकडे असती जरा अजून 4 डिंकाचे लाडू हट्टानं खायला घातले असते. पुरीची तब्येत लयच बारीक आहे. इकडं ऊन बी आहे, गरम बी होतंय. एसी नाही ना इथं. जरा एसीची सवय लावाय पाहिजे होती पुरीला, म्हणजे कसं बघू तरी आजीनी काय केलंय बाळाला. म्हणलं नातीच्या कौतिकासाठी काहीतरी चांगलंच केलं असेल ना. असलं हलकं एवढं. आपलं चांगलं आहे ती दिलं है ना. आपण चांगलं घेतलं. म्हणलं एकदाच करायचं आणि चांगलं करायचं. यांना माझ्या आईच्या परिस्थितीशी घेणं देणं आहे ना माझ्या बाळाशी. यांना फक्त यांचंच पडलंय.